पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये काट्याची लढत। जळगाव ग्रामीण मध्ये शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांना भाजपाची साथ लाभणे आवश्यक ठरणार आहे। शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटातील मोठ्या नेत्यांमध्ये ओळखले जाणारे गुलाबराव पाटील हे पुन्हा एकदा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून लढणार हे जवळपास निश्चित आहे। त्याचवेळी त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गुलाबराव देवकर यांचे आवाहन असेल असेही ठामपणे सांगितले जात आहे। एरंडोल मधील दोन गुलाबरावांमध्ये काट्याची लढत होणार असली तरी गुलाबराव पाटील यांना भाजपाची साथ किती मिळते यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल। विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर धरणगाव तालुका आणि जळगाव तालुक्यातील काही गावे मिळून 2009 मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघ तयार करण्यात आला। मागील तीनही निवडणुकांमध्ये मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे। भाजपचा प्रभाव असणाऱ्या जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील हे 1999 मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले। 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्याकडून त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला। देवकर यांना 71,556 तर पाटील यांना 66,994 मते मिळाली। विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती असतानाही भाजपचे नेते पी.सी. पाटील यांनी देवकर यांना उघडपणे साथ दिली होती। 2014 मध्ये सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवल्याने शिवसेना भाजपही समोरासमोर होते। या निवडणुकीवेळी देवकर जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असतानाही राष्ट्रवादीने त्यांनाच मैदानात उतरवले होते। पाटील यांनी 31,000पेक्षा अधिक मतांनी देवकर यांचा पराभव करून मतदारसंघावरील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले होते। या निवडणुकीनंतर युती सरकारमध्ये पाटील हे सहकार राज्यमंत्री झाले। 2019 मध्ये युती असतानाही पाटील यांच्या विरुद्ध भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांनी आवाहन निर्माण केले, परंतु बंड मोडून काढत पाटील यांनी 46,729 मतांनी अत्तरदे यांचा पराभव केला। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पाटील यांचे जळगाव मधील महत्त्व अधिकच वाढले। त्यात शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे झाले। आगामी निवडणुकीत जळगाव ग्रामीण मध्ये शिंदे गटातून गुलाबराव पाटील हेच उमेदवार राहणार हे निश्चित असून महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटासाठीच ही जागा सुटण्याची शक्यता असल्याने देवकर विरुद्ध पाटील या दोन गुलाबरावांमधील पारंपरिक लढत पुन्हा पाहण्यास मिळेल। ठाकरे गटाकडून माजी उपमहापौर सुनील महाजन, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी ही तयारी सुरू केली आहे। मंत्री पाटील यांना रोखण्यासाठी देवकर हे काही दिवसांपासून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या समस्या मांडत आंदोलनाच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढत आहेत। एकमेकांवर वार पलटवाराचे वाक्ययुद्धही रंगले आहे। दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे। मात्र मागील निवडणुकातील अनुभव पाहता भाजपकडून पाटील यांना कितपत साथ मिळेल यावरच त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे। 2009 मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघ तयार झाल्यापासून विजयी झालेल्या आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळाली आहे। 2014 मध्ये शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्रीपद तर 2019 मध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीपद मिळाले। त्यामुळे हा मतदारसंघ मंत्र्यांचा ठरला आहे। शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील हेच उमेदवार असतील हे निश्चित असून शरद पवार गटाला जागा मिळाल्यास गुलाबराव देवकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।